मराठा आरक्षण आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय। तर आरक्षण मागण्यामध्ये मराठा समाजाचं काही चुकलं नाही असंही शरद पवार म्हणतायत। चिपळूणमध्ये आपण पाहिलं त्यांनी हे वक्तव्य केलं। पत्रकार परिषद घेऊन इतर जे लहान घटक आहेत त्यांना सुद्धा बरोबर घेण्याची भूमिका घ्यावी लागेल असं सुद्धा त्यांनी म्हटलं। इतकंच नाही तर ओबीसी मधून मराठा आरक्षण द्या असं पवार म्हणाले का, त्यावर अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। ओबीसी मधून मराठा आरक्षण देणं यावर निर्णय घेणं कुणालाही शक्य नाही। शरद पवारांनी या केलेल्या विधानावर सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। आमची भूमिका हीच आहे की आरक्षणाला उसका फाशीला हा फाशीला देत असताना इतर लहान घटक आहेत त्यांनाही बरोबर घेण्याची भूमिका घेतली नाही। मराठा समाजाचा आरक्षण मागताय त्याचं काही चुकीचं नाही, पण हे करत असताना मराठा समाजाचं एक वैशिष्ट्य असतं की हा समाज इतर जाती जमातीच्या लोकांना घेऊन जाणार आहे। शरद पवार असं म्हणाले का मराठा आरक्षण हे ओबीसी मधून द्यावं, तर मग भूमिका कुठे स्पष्ट आहे? आणि मराठा आरक्षण देण्यासाठी तर सरकार तयारच आहे। प्रश्न मराठा आरक्षणाचा नाही आहे, मराठा आरक्षण ओबीसी मधून द्यावं या प्रश्नावर निश्चितपणे आज निर्णय करणं हे कोणालाही शक्य नाहीये। कारण आणि एकाच्या ताटात काढून दुसऱ्याच्या ताटात टाकायचं असं शक्य नसल्याने हा तिढा आहे। तर शरद पवार साहेब ओबीसीतून द्या असं म्हणत असतील तर पुन्हा एकदा स्पष्टता करून घ्या।